मुलांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या इंग्लिश पुस्तकामधील वन्स ॲट अ टाईम हा लेसन पाहणार आहोत व या लेसनमध्ये काय आहे हे मराठीतून आपण समजून घेणार आहोत. या लेसनमधील कठीण शब्द, त्यांचे उच्चार काय व त्याचा मराठीमध्ये अर्थ काय हे पण आपण व्यवस्थित नीट समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. वन ॲट अ टाईम म्हणजेच काय मुलांनो, एका वेळी एकच. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी म्हणजे लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. प्रिया लाईक स्वीट्स. लाईक म्हणजे आवडणे, स्वीट्स म्हणजे चॉकलेट्स. प्रियाला चॉकलेट्स आवडते. हर ग्रॅनी हॅड अ जार फुल ऑफ स्वीट्स. ग्रॅनी म्हणजे काय? आजी. जार म्हणजे काय? बरणी. फुल ऑफ स्वीट्स म्हणजे चॉकलेटने पूर्ण भरलेली. तिच्या आजीजवळ एक बरणी होती जी चॉकलेटने भरलेली होती. शी गेव प्रिया वन स्वीट ॲट अ टाईम. गेव म्हणजे काय? गेव म्हणजे देणे. शी म्हणजे कोण? इथं शी म्हणजे आजी. आजी प्रियाला एक चॉकलेटची गोळी एका वेळी ॲट अ टाईम म्हणजेच एका वेळी देत होती. बट प्रिया वॉन्टेड मोर. वॉन्टेड म्हणजे काय सांगा मुलांनो? वॉन्टेड म्हणजे पाहिजे होते. मोर म्हणजे जास्त. बट म्हणजे पण. बट प्रिया वॉन्टेड मोर म्हणजे प्रियाला एक नको, जास्त होतं. चॉकलेटच्या गोळ्या प्रियाला जास्त हव्या होत्या. मेनी मेनी मोर खूप खूप जास्त. शी क्विकली पुट हर हँड इन द जार ऑफ स्वीट. शी म्हणजे इथे कोण आहे सांगा? प्रिया. क्विकली म्हणजेच पटकन. पुट म्हणजे ठेवणे. हँड म्हणजे हात. मग शी क्विकली पुट हर हँड इन द जार ऑफ स्वीट्स. तिने त्या जारमध्ये जी चॉकलेटने भरलेली होती तिच्यामध्ये पटकन हात घातला. शी टूक 1, 2, 5, 10 मेनी. टूक म्हणजे काय सांगा मुलांनो? घेतले. तिने 1, 2, 5, 10 त्याच्यापेक्षा जास्त खूप चॉकलेट्स घेतली. बट हर हँड वॉज स्टक इन द जार. बट म्हणजे पण. हँड म्हणजे हात. स्टक म्हणजे अडकणे. पण काय झालं माहिती आहे? तिचा हात त्या बाटलीमध्ये अडकला. शी कुड नॉट टेक इट आउट. कुड नॉट म्हणजे नाही. टेक म्हणजे घेणे. ती ते घेऊन हात बाहेर काढू शकली नाही. शी बिगन टू क्राय. मग ती रडायला लागली. क्राय म्हणजे रडणे. बिगन म्हणजे सुरुवात. तिने रडायला सुरुवात केली. ओ व्हॉट शॅल आय डू. आपण म्हणतो की नाही ओ, तसंच तिने म्हटलं ओ व्हॉट शॅल आय डू. व्हॉट म्हणजे काय, डू म्हणजे करणे. मी आता काय करू? लेट गो ऑफ द स्वीट्स सेड हर ग्रॅनी. लेट गो म्हणजे सोडून दे. सेड हर ग्रॅनी. ग्रॅनी म्हणजे आजी. आजी काय म्हणाली? स्वीट्स म्हणजे चॉकलेट्स सोडून दे. प्रिया लेट गो ऑफ सम स्वीट्स. प्रियाने काय केलं? काही स्वीट्स सोडले. स्टील हर हँड वुड नॉट कम आउट. स्टील म्हणजे अजूनही. अजूनही काय झालं? तिचा हात बाहेर आला नाही. शी लेट गो ऑफ सम मोर स्वीट्स.
मग तिने काय केलं, आणखी काही चॉकलेट्स सोडले. नाव देअर वॉज ओनली वन इन हर हँड. मग आता काय झालं, तिच्या हातामध्ये तिने एकच चॉकलेटची गोळी ठेवली. हर हँड केम आउट ऑफ द जार इझिली. केम आउट म्हणजे बाहेर आला. तिचा हात बाटलीच्या बाहेर, इझिली म्हणजे सहजपणे बाहेर आला. शी बिगन टू स्माईल. स्माईल म्हणजे हसणे, बिगन म्हणजे सुरुवात करणे. तिने हसायला सुरुवात केली. अँड लुक्ड ॲट हर ग्रॅनी. लुक म्हणजे पाहणे. तिने आपल्या आजीकडे पाहिले. ग्रॅनी स्माईल टू. आजीसुद्धा हसली. प्रिया सेड, नाव आय विल टेक ओनली वन ॲट अ टाईम. म्हणजे का, आता मी एका वेळी एकच घेणार. मुलांनो, तुम्हाला लेसन नीट समजला ना? चला तर मग पटकन लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा.